एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। अत्ती तू? हो। अरे बेबी तू, मुड़की बेबी। अरे ऐसे क्या भूत बन के खड़े हैं आप लोग? हाँ आम्ही भूत पाहिल्यासारखे उभे आहोत, आम्ही भूत बनून तुझ्याकडे पाहत नाही। पुतळा पुतळ्यासारखे काय उभे आहेत माझ्यासमोर असं म्हणायचंय मला, समजलं? हिंदी हिंदी। अरे आता मला आत तरी यायला सांगाल की नाही? काय पाणी बिणी विचाराल की नाही मला? सामान आणाल का माझं? मोडक्यात मीच सामान आणायला जाऊ का? नाही अगं बेबी मी आणतो, सगळं सांगायला लागतं। सध्या लिसन, मॅच पेक्षा ना घरातली टेन्शन जास्त महत्वाची आहेत। नाही पण तुम्हाला कशाला काय वाटणार आहे? तुम्हाला आहे ना काहीच वाटणार नाही कधीच। भोगते ती ना बिचारी राधा। राधाचं काय? राधाचं ना काहीतरी मेजर बी नसलंय, म्हणजे ना ती एकदम कसनुशी झाली हो बिचारी। तिला ना मनातून घनाबरोबर अमेरिकेला जायचं नाहीये। हा, आणि तिला घना जातोय म्हटल्यावर जावं लागतंय। परवा इथे आली आणि मला म्हणाली, सुप्रिया काकू आपण चला ना सगळे एकत्र हॉलमध्ये गाद्या घालून झोपू। मग म्हणाली नाही नको राहू दे, मला आता तसंही एकटीने राहायची सवय केली पाहिजे। एकटी कसं काय? घना आहे ना अमेरिकेत? घना आहे हो, पण आपण सगळे नाही आहोत ना। आपलं काय? असं कसं? लहानपणापासून ती बिचारी एकटीच वाढली, आता जरा रमली आपल्या घरात येऊन 4 माणसांमध्ये। आता तिला आपल्या सगळ्यांना सोडून जाणं जड जातंय। पप्पा आत्या खाली इकडे, तिला का बोलून घेतो तुम्ही? आई शपथ सांगतो, हे बघ आई शपथ सांगतो, मी काही तिला इथे बोलवलेलं नाही। ती इथे कशी आली मला माहित नाही। हो का? मग घनश्याम अमेरिकेला चाललाय हे कसं कळलं तिला? आकाशवाणी झाली होती, बातमीत छापून आलं होतं ते मी सांगितलं। का? का म्हणजे काय, माझी बहीण आहे ती, तिला जर मी या गोष्टी सांगितल्या तर तुला काय एवढं संतापायला झालाय? तुला झालं हे या सगळ्या गोष्टींना मला एकट्याला नाही घेता येत। आय वॉन्टेड टू शेअर इट विथ हर, सो आय इन्फॉर्म्ड हर, आय टोल्ड हर। मला नाही जावं असं वाटत आहे। माझा निर्णय झालाय। कसला रे? तुझ्या बाबांकडे तुझा हात कधी मागायचा याचा। हे बघ, मला शनिवारी सुट्टी आहे। हा, शनिवार मारुतीचा वार म्हणजे माझा लकी डे, बेस्ट मुहूर्त आहे। बस मी शनिवारी येणार। चिडचिड सारखी आपली। नाही मी जातेच इकडनं निघून, नकोच ते मला। नाही ग बेबी, खरंय अगदी माझा जरा फोन झाल्याबरोबर लगेच धडपडत रिझर्वेशन असो नसो तू कशी बशी लढत लोंबत ते सामान ते मोडका हात घेऊन इथे आलेस। मी खरं म्हणजे हे असं वसवस करायला नको होते। मग काय करू ग, मला असं वाटलं होतं की तू ना तेव्हाच सांगायला हवं होतंस मला। काय? तेव्हाच आपण काहीतरी याच्यावर मार्ग काढला असता ना। मला तरी कुठे माहित होतं हे? म्हणजे मला हे मानवनी येऊन सांगितलंय। काय? आणि हे म्हणे लग्न आधीपासून आपल्या राधाला माहिती आहे। आता एवढा मोठा डिसिजन पण ही माझ्याजवळ आज तागात बोललेलं नाही। नाही मला हे पटत नाही, अजिबात पटत नाही मला हे। आता बघ, आपली सुमी सुद्धा अमेरिकेतच आहे की नाही? लग्न केलं, छान उत्तम संसार चालू आहे तिचा। अरे राधा, आलीस तू? हो। लिसन, बरं झालं इकडे, मला एक आठवलं। लिसन, तुला ना खूप राग आला की तुला काय खावंसं वाटतं? दात किंवा नखो। अहो नाही, मी खरंच दात किंवा नखो खाते राग आल्यावर। लिसन, मी ना एक नवीन हे लिहितेय पुस्तक, मूड आणि फूड। वाव। हा, म्हणजे आपण गाणी ऐकतो की नाही, वेगवेगळ्या मूड प्रमाणे वेगळी गाणी ऐकतो, तसं आपण ना बऱ्याचदा वेगळं खातो आपले वेगळे मूड असले की। त्याचा रिसर्च चाललाय सध्या माझा। मस्त ना? घनश्यामला खूप आवडेल का हे पुस्तक? त्याचे मूड बदलत राहतात ना सतत। हो ग, आणि खातो बघ असा सगळा संबंध असतो तो। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।